गोरेगाव इथले नेस्को सेंटर बाहेर मोठी बॅनरबाजी पाहायला मिळते। जनात शिवसेना मनात शिवसेना अशी टॅगलाईन घेत सर्वत्र हे पोस्टर्स बॅनर्स लागलेत। ऑपरेशन टायगर नंतर उपमुख्यमंत्री शिंदे काय बोलणार, काय भाष्य करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर नेस्को सेंटरमधून याच संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। शिवसेनेचा आज 60वा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्तानं एकूणच नेस्को सेंटरमध्ये जंगी तयारी आपल्याला या मेळाव्याची पाहायला मिळत आहे। मी सध्याला नेस्को सेंटरमध्येच आहे, जे गोरेगाव स्थित आहे मुंबईमध्ये। प्रामुख्यानं जर का पाहायचं तर एकूणच एकनाथ शिंदे आज काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। मात्र त्यापूर्वी जर पाहायचं तर आसन व्यवस्था कशा पद्धतीनं केलेली आहे ही आपण सध्याला नजर टाकतो आहे। प्रामुख्यानं 2 ते 3 हजार जण या सगळ्या हॉलमध्ये बसतील अशा प्रकारची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। प्रामुख्यानं जे पोस्टर्स असेल, बॅनर्स असेल ते देखील ठिकठिकाणी आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत। एकनाथ शिंदे असतील किंवा आनंद दिघे असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, श्रीकांत शिंदे असतील, असे काही पोस्टर्स आपल्याला इथं दिसत आहेत। एकूणच ज्या पद्धतीची आसन व्यवस्था आपण बघतो आहे त्या पद्धतीनं साधारणपणे 2 ते 3 हजार कार्यकर्ते इथे बसून एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकू शकतील अशा प्रकारची व्यवस्था या संपूर्ण नेस्को सेंटरमध्ये आपल्याला करण्यात आल्याचं दिसतं आहे। एकूणच या संदर्भात देखील आपल्याला काही बॅनर्स इथं पाहायला मिळत आहेत। प्रामुख्यानं या संदर्भात एकनाथ शिंदे काय भाष्य करतात हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन योगेंद्र गुप्तासह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।